बया माणसा हात उचलला रे तुम्ही. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे, लाजा. अरे दारू पिऊन 17 वेळा बायकोला मारतोस ना, कसली लाज वाटायला पाहिजे. आम्ही नाही मारलं काय तिला, भांडण्यामध्ये आल्यावर हात लागून पडले ती. ए मला नको शिकू हा तू. अजिबात बोलायचं नाही तुम्ही दोघांनी. नवी नवरी आली होती बिचारी गावामध्ये, माणुसकीच्या नात्याने तुमचे भांडणं सोडावं लागली आणि तुम्ही तिलाच मारला आहे का नाही. तिला काय झालं असतं ना, तुम्ही जेलमध्ये गेले असते आणि जायलाच पाहिजे होते तुम्ही जेलमध्ये. ए बाबा, अरे शांत बस ना. डायरेक्ट काय जेल बिलच्या गोष्टी करायला. नाही संत्या, भांडणं आमच्या दोघांमध्ये झालेत ना, तुझं काय मध्ये मध्ये. हा एवढं होऊन बी तुमची जिरली नाही वाटत आहे का नाही. तुम्हाला ना चांगलं जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं रे. मस्त छान आहे, जा. जाणारच आहे मी. पण तुम्ही ना अरुण भाऊ संघ पंगा घेतलाय, कळालं का. ते संत्या नाही मारलं, हे केलं, बोललं, बायको संघ फिरले, काय नाही म्हणणार. पण अरुण भाऊ, आता अरुण भाऊ असंच गावात एक माणसाने धक्का द्यायला होता, त्याला धक्का. 2 वर्ष काय नाही म्हणले, पण 3ऱ्या वर्षी जाळ करून शकत बसले होते त्या माणसाचा. आता तुमचा जाळ आहे, कळालं का. अरे बाजूला हे. राणी, बोल पटकन काय ते. तर तुम्ही लय मोठा प्रॉब्लेम करून ठेवलाय. आता जर कोणी इथं पाहिलं ना, तर त्या प्रॉब्लेम मध्ये मी पण अडकायची. अगं पण आम्ही मुद्दाम केले का. तो अरुण तुझ्याबद्दल गावात काय काय सांगत असतो, नाही समजायला मला. आपण का त्याच्या बापाच खातो का. अरे झालं ते झालं, पण तू चिडू नको ना असा. त्या आशाचं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही. सांग ना. ती विचार किती समजूतदार. ती सांगत होती का जर गाण्याबद्दल आणि राहुलबद्दल कोणी काय विचारलं ना, तर त्यांना सांग की यात त्यांची काहीच चूक नाही म्हणून. अगं चूक नाहीच आहे आमची. भांडणामध्ये ते आले आणि हात लागून पडले, आम्ही काय करू त्याला. तुम्ही भांडणं केलं पण तिला त्रास झाला. शाळेला ही जरा आशा जर मध्ये आली नसती ना, तर त्या अरुणचा भोगा केला असता बा आज मी. राहुल, तुम्ही तर भांडणं करायला आलेत का. मग किती सण करायचा आम्ही, आजपर्यंत सणच करत आलो ना. आम्ही काय बोलत नाही त्या अरुणला, म्हणून त्याला वाटतं की आम्ही काहीच करू शकत नाही. आज ठोकलाय ना, बघतो आता इथनं पुढं. आम्हाला नाडाच्या आधी 4 वेळा विचार करतो का नाही बघ. हे बघ राहुल, इथून पुढे जर तू भांडणं केलं ना, तर माझ्या इतकं वाईट नाही. त्या आशाचं काही बरं वाईट झालं असतं तर तुम्हाला इथून गाव सोडून जावं लागलं असतं. तुला तसं करायचंय का. तुला गाव सोडून जायचंय का. सांग ना. हे बघ, मी तुझा खरंच हात जोडते. तू ना माझ्यासाठी तरी भांडण नको करू. बरं ठीक आहे राणी, इथून पुढे तू आणशील ना तसंच करेन मी. तू जर म्हणले ना हाताची गाडीन तोडणार बोट, तसंच करणार बस. एवढं पण नाही म्हणलं तुला. बरं राणी, एक बोलू का. हा बोल ना. तू ड्रेस घालून ये ना. अरे काय बोलतोय तू. गावात एवढा मोठा गोंधळ चाललाय आणि तुझं हे ड्रेसच काय मध्ये. अगं कसला गोंधळ, शांत पण झाला आता. राणी बघ की आता तो ह्या गावात आल्यापासून तुला एकदा पण ड्रेसवर बघितलं नाही. ते एकदा आहे ना माझ्यासाठी. लय वेड आहे बघ तू. राणी, जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं होतं ना, तेव्हा वेडा झाला होता मी. आणि मी आता वेडी झाली. ये ना एकदा प्लीज यार. बरं ठीक आहे, दुपारी येते मी मला ड्रेस घालून. पण हे बघ, तू जर लवकर आला तरच, नाहीतर मी उशीर झाला तर निघून जाईल. असं काय होणारच नाही, कारण मी आताच मला जाऊन थांबणार आहे. हम्म. तू ड्रेस घालून येते म्हणून. इथं कशाला थांबवलं, कोण ना कोणीच असं सारखं. बरं ठीक आहे, पटकन बोल मग. ठीक आहे, मी थांबतो, मला वाट बघ. तू ये लवकर. हा ठीक आहे, आणि लवकर या, उशीर करू नको. हा बरं येते. खंडू शेठ. हो खंडू शेठ, बोला ना गणू. थांबा, कुठे चालला. घरी जातो ना, मला बी माय बापत नाही तर एखाद्या दिवशी घराच्या बाहेर काढते. आईला तुम्हाला आई बाप फायत होईल. मला वाटलं त्या अरुण भाऊच्या माग पुढं करण्यातच जिंदगी जाणार आहे तुमची. गाण्या हा. पोटा पाण्यासाठी करावं लागतंय बघ. बर. हाऊस नसती कुणाला असं माग पुढं करायची. हा. तुला सांगू का, एक तर माय बाप शिकले नाहीत, त्यांनी मला बी शिकू दिलं नाही. अरे हाकता येईन एवढी सुद्धा जमीन नाही आम्हाला गावात. काळं कुत्रं सुद्धा विचारित नव्हतं मला.
अरुण भाऊ भेटले हम्म. त्यांच्याशी ओळख झाली त्यामुळं माझ्या घरात भाकर आहे. तुला सांगू का अरुण भाऊ माणूस म्हणून किती जरी वाईट असले ना त्या भाकरीसाठी करावं लागतंय मला त्यांच्या माग माग. लयच दर्दभरी कहाणी रे खांड्या तुझी. हा पण तुला सांगतो हे असं लाचार होऊन जगण्यात काहीच अर्थ नाही. हे असे मोठे माणसं कवा गरीबाची मारतील ना सांगता येत नाही. कळलं का? हे काय करतात आपल्या परिस्थितीचा फायदा घेतात, आपल्याला वापरून घेतात आणि एखादा मॅटर आला की आपल्याला गुंतवून टाकतात. त्याच्यामुळं असं लाचार होऊन एखाद्याच्या मागं पुढं करण्यात जिंदगी नाही घालवायची. जरा स्वतःचा भविष्याचा पुढचा विचार करायचा. कळलं का? घाण्या हर लयच पुढचा विचार केला असतो. माझ्यासारख्या गरीब माणसाला ना आजचा खायचा प्रश्न असतोय. आजचं भागलं म्हणजे बाद झालं. एवढा पुढचा विचार कोण करीन र? आहे लखंड्या तुला येडा म्हणत होतो, तू तर हुशार निघला रे. हुशार बिशार असलं काय नसतंय हा. गाण्या. परिस्थिती हुशार करते म्हणून असं येड्याचं सोंग घेऊन जगावं लागतंय या परिस्थितीमुळं. खांड्या पण तू शिकला असता का बरं झालं असतं यार. हे अरुण भाऊ सारखे 10 माणसं का खिशात घेऊन फिरला असता. हायला काहीही म्हणायला का? अरुण भाऊ सारखे 10 माणसं खिशात घेणं म्हणजे जोक आहे का? अरे केवढा श्रीमंत माणूस लागन त्याला. अरे तू शिकला असताना तुझ्याकडे बी तसा पैसा आला असता. कळलं का? अरे जगात एवढे श्रीमंत माणसं आहेत की त्यांच्या समोर अरुण भाऊ म्हणजे किड्या मुंग्यासारखे, किड्या मुंग्यासारखे. कळलं का? बरोबर आहे गाण्या तुझं. माझी चुकच झाली र. म्या बी शिकाय पाहिजे होतं. पण गाण्या माझं जर लग्न झालं ना हा. तर माझ्या लेकरांना पाठवीन मी शाळा. ए शाबास रे पट्ट्या. बर ते मला सांग आशा बाईल जास्त लागले का रे? नाही र. हा, हा. पण अरुण भाऊला कारण भेटलं तुमच्यासोबत भांडायला. तुम्ही जरा जपून राहा. ते माणूस लय येड आहे. तू म्हणशील तसंच वागतो बघ खंड्या आता. पण काय करावं आम्ही आता सांग ना. तुम्ही काहीच करू नका. 4-5 दिवस जरा गप राहा. त्यांच्या पुढंच येऊ नका. बरं ते जाऊ दे. अरे ती मी ऐकलं गावात एका माणसाने अरुण भाऊला धक्का दिला होता. त्याचं काय झालं पुढं? अरे ठेवलंय मोठा किस्सा आहे. हा. तुला सांगतो. हा. 2 वर्ष अरुण भाऊनी काहीच केलं नाही. हा. सगळ्यांना वाटलं की मॅटर मिटलं. हा. पण 2 वर्षानंतर हा. अरुण भाऊनी त्या माणसाला डायरेक्ट तिकडे नेलं. तिकडच त्याचा कार्यक्रम केला. गावात खबर बी लागली नाही. लय डेंजर माणूस आहे तो. आईला खंड्या तुझ्या ह्या गोष्टी हसाव करावं तेच कळा ना बघ मला. अरे जाऊन दे टेन्शन नको घेऊ. तुला एक सांगू का? हा. जोपर्यंत आशा वहिनी तुमच्या कुणात ना हा. तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. बरं जाऊ का? भूक लागली जेवतो. हा. जर मी दुपारी ड्रेस घालून गेली आणि यांनी माझा मागच्यासारखा पाठला केला तर आताच मला जाऊन बघते. यांनी आता पाठला केला तर नंतर नाही करणार.
कुठं गायब झाले बाबा हे? काय हो कोणाला शोधताय तुम्ही? कुठं कोणाला? मग हा कोण आहे तू? कोण आहे तू? खरं सांगा कोणाला शोधता इथं ते? कुठं कोणाला ते दारूची बाटली पडली होती इथे ती बघायला आलो होतो. कुठे गेली काय माहिती? हा का? इथेच पडली होती दारू. मला काय मूर्ख समजताय का हो तुम्ही? रोज बघते ना मी, रोज तुम्ही माझा पाठलाग करताय ते. त्या अरुण भाऊने सांगितलेलं कोळ काय तुमच्या अजून डोक्यातून गेला नाही वाटतं? ए मारेन मग तुला खुळण बिळ त्या मागे लागायला काही म्हणते काय बडबड नको करू तू. बडबड करायला लागली का तू? एक काम करा आता इथून पुढे ना तुम्हीच मळ्यात जात जा, तुम्हीच कमवून आणत जा. मी ना घरातच बसून राहते, घरकुंबडीच होते आता. म्हणजे कसं मी पुढे जाईन तुम्ही माझ्या मागे येणार, ही कष्टच नको तुम्हाला. ठीक आहे काय करता ना ते तुम्हीच करत बसा. राणे अरुण भाऊ ऐकून घेतलं मी 100 रुपये. ए गणू आओ आजचा विषय लयच वेगळा आहे रे. अरे काय विषय याकडा आहे हा? सकाळपासून गालातल्या गालात हसायला काय हा? एक तर त्या आरण्याचे किस्से ऐकून माझी इथं फाटायला लागली. अरे इकडं फाटली ती फाटली, आवाज बी फाटायला बाबा. किती घाबरतो रे पोरी सारखा? काय नव्हत आपल्याला. वा 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 वा, एवढा कॉन्फिडन्स येतोय कुठून हा? मला सांग कुठून येतो कॉन्फिडन्स? कुठून? त्या आरण्याला बेकार आहे, फाडून काढीन आपल्याला बाबा. ए गण्या जोपर्यंत ते आशा आपल्या सोबत आहे ना हम्म आपल्याला कोणच हात लावू शकत नाही. खरंय, ते देवाला ना माझी विनंतीच आहे, त्या आरण्याचं ना आशेचं जुळूनच येऊ देऊ नको, नाही तर त्याला भेटायला आपल्याला वर जावं लागते. मग किती घाबरतो रे गण्या तू मागासपासून? बरं माझ जाऊ दे, तुझं काय चाललंय? गालातल्या गालात का म्हणून हसाल ते सांग. हा बघ राहुल्या, माझ्यापासून लपू नको बरं का, खरं सांग. त्या आशेने काय प्रपोज बिपोज केला काय तुला? ए नाही बाबा काय पण काय बोलतोय. मग मग आता मला खरं सांग, तू हसायला का? खरं सांगू हा. गण्या हम्म. राणी आज ड्रेस घालून येणार आहे मला भेटायला. अगा बाबा बाबा बाबा, अच्छा म्हणजे सकाळपासून इथं पाणी मरायलंय का? बर 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 बर, कुठे भेटणार आहेत मग? मळ्यात ड्रेस घालून बोलवलंय, मळ्यात भेटणार रे? मजा करणार आहेत का? काय करणार का की गण्या? या, हिला अय खंड्या कुठं चालला? तुमच्याकडेच यायला होतं भाऊ. आशा वहिनीची तब्येत कशी आहे आता? झोपली ती झोपली ना, आम्हाला जागवा लागली, त्याच्यामुळे घरचे पण बोलणे खाल्ले ना. मग भाऊ आता काय करायचंय? काय करायचंय? ज्यांनी हे सगळं केलं ना त्यांचा समाचार घ्यायचा. ते म्हणतील ना की अरुण भाऊ घाबरून हे सगळं विसरला काय म्हणून. आता तुम्ही म्हणता ना तसं भाऊ. बैस गाडीवर. माझं डोकं राहुल्या, हम्म? ह्या वर्षी आपण दोघं नापास होणार. ए दोघं नाही, फक्त तो. मी पास होणार आहे. बर, तू हुशार बाबा आणि मी ढ. तुझ्या महागच बेंच घेऊन बसलो होतो, बघतो कसा नापास होतोय. अरे पण गण्या एवढी कटकट करण्यापेक्षा अभ्यास करत जा ना. अरे अभ्यास करतो मी मित्रा, लय अभ्यास करतो. पण पहिलं पान वाचलं आणि दुसऱ्या पानाकडे गेलो की पहिल्या पानावर काय लिहिले का विसरूनच जातो मी. हे बघ गण्या, माणसाला ज्या गोष्टी आवडतात ना त्या गोष्टी माणूस कधीच विसरत नाही. आता तुला अभ्यास आवडत नाही म्हणून तो विसरतो. आणि तुला तसं पण एक गोष्ट सांगू का? काय? तू शाळा दे सोडून हा. आणि पाणीपुरीचा गाडा टाक, म्हणजे तुझा धंदा होईल. आणि हो. तसं पण शाळा शिकून तुझं काय होणार नाही पुढे, माहिती आहे की मला. वा वा वा, चांगलं आहे ना? काय छान प्रोत्साहन दिलंस मित्रा. हा? अरे म्हणजे स्वतः शिकून पुढे जाणार
आणि मी पाणीपुरीच्या गाड्या टाकू? अरे ते कोणतरी म्हणूनच ठेवलंय, एका मराठी माणसाचे पाय दुसरा मराठी माणूसच खेचतो. अरे गणा तुला एकट्याला कुठं टाका सांगतो मी गाडा. हा. तू गाडा टाक तर मी पण येतो की. बर, चालतंय चालतंय. हे मजावाला काम आहे बघ. दोघं मिळून करू धंदा. पाणीपुरवाला गाडा टाकून मग तिथं रान येईल, तिथं आशा येईल, एखादा लुळी पांगळी माझ्यासाठी येईल. जुळून जाईल. अरे अरे कशाला आला इकडं? खंड्या, झाल्या गेलेलं विसरून जायचं का काय करायचं? तुम्हीच ठरवा भाऊ. खंड्या, विसरून कसं चालन? हे भाड खाऊ म्हणतील ना की अरुण भाऊ घाबरला म्हणून. आणि तुला तर माहीतच आहे आपण विसरलो नाही तर काय करीत असतो ते. हा भाऊ, पण जाऊ द्या, ते पोरं नवीनच, त्यांना माहीतच नव्हतं की ते कोणाशी नडायलेत. असं म्हणून कसं चालन खंड्या? अरे गावात आपली इज्जत आहे. गावातले लोक काय म्हणतील की अरुण भाऊ या शेंबड्या पोरला घाबरला म्हणून. हा, अरे गावात आपली इज्जत आहे, मान आहे, मर्यादा आहे. अरे आपली परंपरा आहे, आपण ती राखलीच पाहिजे. होय खंड्या, तुला सांगतो खंड्या, असं काम करून ठेवायचं, असं काम करून ठेवायचं की उद्या लोकांनी ना आपल्याकडं बोट नाही केलं पाहिजे. कळलं का? हा भाऊ, पण जाऊ द्या. अहो ते कसं असतंय ना, एकदा जर गरम वस्तूला हात लावला तर परत माणूस त्या वस्तूला हात लावित नाही. तसंच त्यांचंय, ते नाहीत करायचे इथून पुढं. खंड्या, तू म्हणतो म्हणून सोडतो, पण का जर पुन्हा माझ्या नांदी लागले ना तर तुला माहित आहे आपण जित्त जाळीत असतो. कळलं का? हो भाऊ, पुन्हा तुमच्या नादी लागणार नाहीत ते. होय. चाल. अरे राहुले, अरे सोडते का नाही आपल्याला? तो कशाला घाबरतो? आहे की मी इथं. एखादा वाढीव कुठान होऊन बसायचा राहुल्या, माझी लय फाटा लागली. अगं आशा, तुला आजच दवाखान्यातून आणले ना, मग तू कशाला इकडे आली? अगं घरीच आराम करायचा होता ना तू. नाही तू कोणाकडे तरी निरोप द्यायचा होता, मी आल्यास तुला भेटायला. पाणी आण बरं आणि अगं मी तुझी सांगते का? हे घे पाणी. आता बरं वाटतंय बघ. बरं मला सांग, एवढं काय अडलं होतं तुझं माझ्याकडं? अगं घरात पडून पडून बोर झाले होते मी, म्हणून म्हटलं जरा पाय मोकळे करावा, म्हणून आले तुझ्याकडं. पण राणी, तू ड्रेस का बरं घातला का आज? अगं ते मी असंच घातलं. अगं घरी कोणी नव्हतं आणि कामही नव्हतं मला सध्या काही, मग म्हटलं घालून बघावं. तेवढंच माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. बरं ती जाऊ दे, मी कशी दिसते सांग? लय छान दिसते बघ ड्रेसमध्ये. हे मंगळसूत्र जर काढलं ना, कोणी म्हणायचं पण नाही तुझं लग्न झालंय म्हणून. खरंच? राणी तुला एक सांगू का गं? सांग ना. अगं यांचं आणि राहुलचं भांडण झालं ना, मला कसं तरीच वाटतंय. अगं मी लई प्रयत्न केला भांडणं सोडवण्याचा, पण ते माझ्या संघाशी आलं. आता राहुल काय विचार करीत असेल ग माझ्याबद्दल? अगं बाई, तू आधी बरी होई, मग तो विचार कर. आणि तसे पण विचार करायला आयुष्य पडले. राहुलच जर नसला आयुष्यात तर काय करायचं? मला तर हेच समजत नाही, तू सारखं राहुल राहुल का करत असते बरं? अगं त्याच्यापेक्षा तू नवऱ्याकडे लक्ष दे ना. नवऱ्याकडे जर तू लक्ष दिलं ना तर नवरा त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम करेन तुझ्यावर. अगं प्रयत्न करते राणी मी, आणि अजून करते, पण समोरचा माणूस आपल्याला काडी मात्रही भाव देत नाही. मग काय करायचं? म्हणून असले विचार येतात डोक्यात. या राहुलमध्ये काय अडकलं तुझं काय माहिती, मला तर कळतच नाही. तुला नाही कळणार राणी माझ्या मनाची भावना. जेव्हा आपण एकटे पडतो ना, तेव्हा आपल्याला कुणाच्या आधाराची गरज असते, आणि माझा आधार मला राहुल वाटतो. अगं राणी, तो समोर येऊन जरी उभं राहिलं ना तरी मनाला बरं वाटतं ग. तुला एक सांगू राणी,
हा सांग ना. राहुलला बोलवते का इथं? काय आता? अगं इडीबिडी झाली काय तू? आताच एवढं मोठं भांडण झालंय. तसंही माझा नवरा माझ्यावर संशय घ्यायला लागलाय आता. आता जर राहुल्याला इथं बोलवलं ना तर स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारल्यासारखं होईल. अगं पण राणी मी काय करू सांग ना मला. मला त्याची लई आठवण येते. मला भेटायचंय ग त्याला. बरं ठीक आहे, मी दुपारी जाते मळ्यात. तो जर दिसला तर मग मी बोलते त्याला आणि बोलल्यावर सांगते तुला काय म्हणतोय ते. सांग बाई मला लवकर. मला त्याची लई गरज आहे बघ आता. बरं ठीक आहे, काळजी करू नको तू, मी बोलते त्याला. बरं येऊ का मी? बरं चल, मी सोडते तुला घरी. नको ग, त्याची काही गरज नाही. काही नाही झालंय मला. तू मला सोडायला यायची आणि तुझा नवरा परत त्या नावाने बोंब मार. चल येते मी. बरं ठीक आहे. या पाय खांड्या ही असं करते आणि पुन्हा म्हणते की नवऱ्याचं माझ्याकडे ध्यान नाही. काय गरज होती रे एकट्याची इकडं? घरात बसून कंटाळा आलता मला म्हणून आले. अरे मला म्हणलं असतं तर मी सोडलं असतं ना तुला. आता पैसे काढू, तुला घरी सोडतो. काही गरज नाही, जाते मी एकटी. या पाय खांड्या बायकोची तर आमचं ऐकत नाही. गावात लोक का मराला ऐकतील का? हा राहू दे तुमचं, जाते मी पायी पायी. ए काळ्या तू काय पाहतो? जाय पळते सोबत. अरे बाप, वहिनी या तुम्हीच आहे ना? वहिनी ड्रेस मध्ये काय भारी दिसता हो तुम्ही. वहिनी मी काय म्हणतो, तुम्ही रोज ड्रेस घालचा. संत्या जर काय म्हणलं ना तर मी त्याला सांगतो. माणसानं कसं आहे, मन मोकळं राहिलं पाहिजे, तेव्हाच मन मोकळा संसार होतोय. काही काम होतं का तुमचं? आता तुम्हाला माहित आहे की मी बिना कामाचा हिंडत नसतो म्हणून. मग सांगा पटकन काय काम आहे, मला परत मळ्यात जायचं. आता वहिनी माया बायको लागलं तेव्हा तुम्ही एवढी धावपळ केली. म्हणलं चला वहिनीचे आभार मानू. पुन्हा म्हणसाल की अरुण भाऊ बोलले सुद्धा नाही. आपलं कसं आहे, कोणी मदत केली ना की ते विसरत नाही आपण. तुमचं काही काम असलं तर सांगा, म्हणजे तेवढंच कसं हिसाब बराबर होईल. काय काही गरज नाही मला तुमच्या मदतीची. नक्की? हा कोण आहे रे तू? हा अरे मी ना अरुण. कोणचा अरुण? अरे अरुण भाऊ. हा अरुण भाऊ. अरुण भाऊ तू काय तुम्ही? बाबा मी तर हात मी लावला तू. कस काय गरीबाच्या घरी आले तुम्ही? आता म्हणलं वहिनी एवढी मदत केली, हा चला त्यांचे जरा आभार मानून येऊ. भाऊ त्याच्यात काय आभार मानायचे तर आमचं कामच आहे ना मदत करणं. वहिनीची तब्येत होस तर बरी घेऊन जा हिला मुक्कामाला तिकडच मग. हा नाही नको, वहिनीला काय त्रास हा. लागन तेव्हा घेईन बोलू. हा. येऊ का? ये हा या ना मग. हे काय रस्ता इकडे नाही मग जा. भाऊ 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 अजून मधून ये जा गरीबाच्या घरी. आहे का नाही? बरं वाटत तुम्ही घरी आले मी. आहे का नाही? कर आईश कर. भाऊ भाऊ मग भाऊ चालले का? हो बाई राणी कुठे? मग मी कोण आहे? कोण आहे तू? राणी हे काय घातलं तू? भिकर येऊन हा? भिकार नाही, नीट बघा ना, ड्रेस आहे. तुला कोण म्हणलं घाले? कोण म्हणलं घाल तुला? हा राहिलं सलीला इज्जत विमा काय
गावात सगळी घाली ती काय तू असं तुला करायचं असेल ना तर नीट घरी जायचं तुझ्या बाबाचं कळलं का बदल ड्रेस काही घाली ते माय काय झालं नेमकं राणीला आज एवढा उशीर कधीच लावत नाही ती तुला ड्रेसवर कोणी बघितलं तर नाही ना हाय शपथ संत्याने जर बघितलं ना चायला संत्या नाही लावून देणार इकडं माझी चुकी झाली यार तिला उगाच मळ्यात भेटायला बोलवलं मी तिकडे घरीच भेटलो असतो ना बरं झालं असतं बघू थोड्या वेळ वाट बघतो तिची इथं नाहीतर घरीच जातो डायरेक्ट घरी तर नक्कीच भेटेल ते वहिनी काय आता आग होती का त्याची? तुला काय करायचं? काय नाही असंच विचारलं होतं. खंड्या थांबितच. बाबा वहिनी यो ड्रेस घालून कुठं चाललात तुम्ही? तुम्ही तर आजारीत ना. आजारी म्हणजे मला काय कॅन्सर झाला होता काय रे? लागलं होतं थोडस. मग ती पट्टी कमून काढली? टाकली काढून. वहिनी तुम्ही आराम केला पाहिजे. मला नको शिकू बर का तू. मला काय करायचं काय नाही ते. मग आता काय करायचंय? ते यांची भांडणं झाल्यापासून मी राहुल्याला आणि गण्याला भेटले नाही. मला त्यांना भेटायला जायचंय. घेऊन चल मला. नाही हो वहिनी, भाऊला कळलं तर. ए तुझ्या भाऊला तू घाबरत असेल, मी नाही घाबरत. तुला जर काही बोलले ना मला सांग, बघते त्यांच्याकडे मी. चल मला घेऊन. चालायचं? चल. चला, मला काय करायचंय. बोलले तर बोलले. वहिनी एक बोलू का? बोल. तुम्ही ना ह्या ड्रेस मध्ये लय सुंदर दिसायला, एकदम भारीच. खंड्या तुझे भाऊ मला असं कधीच बोलत नाही रे. तो माणूस एवढं जरी बोलला ना तरी जीव वाळून टाकीन बघ मी त्यांच्यावर. बोलतीन वहिनी बोलतीन. ते तुमचं अरेंज मॅरेज आहे ना, म्हणून ते अरेंज मॅरेज मध्ये प्रेम हळूहळू होत. तुला लयच माहिती रे खंड्या. हा ते भाऊ सोबत राहू राहू. चल. वहिनी काय? हे केस तुम्ही रंगवलेत का नॅचरलच? लहानपणापासून अशी जास्त बोल नको. चल. पण भारीत. उठ ना, बहिणी आल्यात. राहुल कुठे आहे रे? असं मळ्यात. वाटलंच होतं मला. मी जाऊन येते. खंड्या तू इथंच थांब. हो. हे ड्रेसचं काय मिळेल काय माहिती, पण वहिनी भारी दिसायल्यात. हा हे वहिनीच माझ्या. बाकी तुझं काय चाललंय आयुष्यात? माझं मस्त आहे. तुझं? कधी मारणारीस? ए, राणे, तू या ड्रेसवर खरंच खूप सुंदर दिसतेस. असं वाटतं तुला माझीच नजर लागेल. राहुल, किती वेळा बोलशील तू हे? तुला असं बोलून बोलून कंटाळा येत नाही का? अगं तू आहेसच एवढी सुंदर, कसा कंटाळेल मला? तू पण ना काय पण बोलता. काही पण नाही, जे खरं आहे ना तेच बोलतो मी. तुला जर बघायचे पैसे मिळाले असते ना तर या जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस झालो असतो मी. 24 तास तुला न थकता बघू शकतो मी. काही पण नको बोलू तू आता. मग मला कस तरी होतं. कसं तरी होतंय म्हणजे कसं होतंय?
ते नाही सांगू शकत मी तुला. अच्छा ठीक आहे, मग नको सांगू. राणी, तुला या ड्रेसमध्ये बघितलं ना, मला आपल्या कॉलेजची आठवण झाली का. किती भारी दिवस होते ना ते. सो पुढं पुढं चालायचे, मेनगण्या तुला चोरून बघायचो, कॉलेजमध्ये गेल्यावर बघायचो, कॉलेज संपल्यावर पण पाठलाग करायचो. खरंच लय भारी दिवस होते ते. राणी, तुला माहिती आहे का मी तुझ्या प्रेमात का पडलो असेल? नाही, तू कधी सांगितलंच नाही ते. आता सांगतो मग. आपल्या गावात एक येडी बाई राहायची, माहिती आहे का? हा, ती ना सारखी आम्हाला सेवा द्यायची. मग आम्ही पण लहान असताना सारखी दगड मारायची तिला. एक दिवशी आम्ही असंच दगड मारत होतो, तितक्यात मध्ये तू आली आणि खूप ओरडली आम्हाला. आणि समजून पण सांगितलं बरं का, की का मारतं तिला, तिला पण लागतं, तिला पण वेदना होतात, तिला पण मन आहे, नका मारू. आणि तू ज्या पद्धतीने आम्हाला समजत होती ना, आई शपथ सांगतो, तेव्हा तुझ्या प्रेमात पडलो मी. ती येडी बाई आता कुठं राहते काय माहित नाही, पण मी मात्र तुझ्या प्रेमात येडा झालो. तानी येडी नाव होतं बघ तिचं. हा, आणि मी येडा राहून फक्त राणीच्या प्रेमात. तू खरंच लई येडा आहे बघ. माहिती आहे मला सगळं. अरे ती आशा आली होती घरी. का? तिला तर आताच दवाखान्यातून आणलं ना, मग का? ती बोलली माझी आणि राहुलची भेट घालून दे म्हणे. मला लय राग येत होता तिचा. अगं मग तिला सरळ सरळ सांगून टाकायचं ना, तुझं माझं लग्न आधीपासून प्रेम प्रकरण म्हणून. सांगायला काय नाही रे, सांगितलं असतं पण लय मोठा प्रॉब्लेम होईल मग. मग काय करायचं ठरवलंस तू? मला तर तेच कळत नाहीये. मी तिला बोलले का राहुलचं एका मुलीवर प्रेम आहे, मग? पण ती बोलती मला चालेल, तिला चालेल, पण राहुल मला नाही चालणार. मी तुला असं दुसऱ्यासोबत शेअर नाही करू शकत. तू फक्त माझा आहेस. हो ग राणी, मी फक्त तुझं आहे आणि तू नको टेन्शन घेऊ. आपण काय करू माहिती ना, काही दिवस त्याला आपण असंच टाळूया. आणि तसं पण कुठं आपल्या ह्या गावात जास्त राहायचंय. मग कुठे जायचंय? इथून खूप दूर, जिथं फक्त तू आणि मीच असेल. खरंच? हा. मायला हिच्या संत्या म्हणला ड्रेस बदल, तर ड्रेस बदलला. आता ह्यो ड्रेस घालून त्या रावल्याला भेटायला चालली असं जायचो. आज मळ्यात भेटली ना, तो डायरेक्ट धरतोच. मया कानाखाली मारते का? तुला आरुम भाऊचा झटका माहित नाही अजून. आज तुला ना डायरेक्ट मिठीच मारतो. आता केवर मिठी मारणार? जेवढ्या दिवसाचं व्याज पेंडिंग आहे ना, तेवढी. आवाज का बदललेला वाटतोय मला? तुझा कस काय आवाज बदलला? तू तुम्ही तू 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 काय करते इथं? ते मी तुम्हालाच पाहायला आले होते. आणि तुम्ही काय करता इथं? मी आपलं ते मला खंड्या म्हणे की वहिनी ड्रेस घालून मळ्यात गेली, मग तुला पाहायला आलो. म्हणजे मी ड्रेस घातला म्हणून मला मिठी मारली? हो हो. मग आधीच सांगायचं ना हो, मी आधीच घातला असता ना ड्रेस. आता मला काय माहित, ड्रेसमध्ये एवढी सुंदर दिसते माझी बायको. तुम्ही पहिल्यांदाच बघताय काय मला? हो. मग आता बघतच राहणार. मग तू सांग काय करू ते? परत मिठी मारा. खरंच?
ते बघ. अरे ते आशा आरून दिसतंय वाटतं. मला पण तसंच दिसतंय. त्या दोघांचं प्रेम प्रकरण चालू झालंय वाटतं. बरं झालं की मग. असं झालं तर आशा माझ्या मागं लागणार नाही. आणि अरुण पण माझ्या मागे लागणार नाही. होय. किती भारी होईल ना. बरं चल. चल आपल्याला काय करायचं.